बघा, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाची 750 फेरे पूर्ण केली तर बैलगाडीने किती अंतर कापले असेल? लेकरांनो, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माझी कळकळ आणि त्या तळमळीने हा माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. आता हा प्रश्न सोडवत असताना बैलगाडीच्या चाकाचा व्यास दर्शवला 1.4 मीटर. लक्ष द्या, 1.4 मीटर हा बैलगाडीच्या चाकाचा व्यास आहे. कशाचा? चाकाचा व्यास. लक्ष द्या, त्या गाडीने प्रवास करताना चाकाची 750 फेरे पूर्ण केली. चाकाचे फेरे झाले लेकरांना 750. प्रश्न विचारला की बैलगाडीने एकूण किती अंतर कापला असेल, हा प्रश्न विचारू द्या. सरकम्फरन्स इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय डी. इथं आम्ही बैलगाडीच्या हे जे सूत्र आहे याचं विवरण सांगा सर लेकरांनो. हे बैलगाडीचं चाक वर्तुळ आकृती आहे. त्या चाकानं 750 फेरे पूर्ण केले. प्रश्न मनाशी आम्ही असा विचारला पाहिजे की चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापते. मग या प्रश्नाचा उलगडा आम्ही कसा करू? तर त्या चाकाचा परिघ काय बाबा? चाक बैलगाडीचं वर्तुळ आकार आहे, अर्थात वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र आहे 2 पाय आर. आता याला जर पाय आणि या डी ला आम्ही 2 आर म्हणू शकतो. डी म्हणजे व्यास, डायमीटर. याच्यामध्ये 2 आर दळलेले आहेत. आर म्हणजे रेडियस, त्रिज्येची दुप्पट म्हणजेच व्यास असतो. हे डी म्हणजे काय आहे? तर 2 आर आहेत. लक्षात घ्या. हे सी म्हणजे सरकम्फरन्स, ज्याला आम्ही परिघ म्हणतो. बैलगाडीचं चाक वर्तुळ आकार आहे. बैलगाडीच्या चाकाचा परिघ काय? अर्थात वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र 2 पाय आर. हे सूत्र 2 पाय आरच आहे. पाय 2 आर म्हणजे डी. गोष्टी लक्षात घ्या. 2 आर म्हणजे काय असते? डी. 2 आर म्हणजे त्रिज्येची दुप्पट काय असते? डायमीटर. त्रिज्येची दुप्पट म्हणजेच व्यास. व्यासाला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात. म्हणजे हेच ते सूत्र आहे. मग त्या बैलगाडीच्या चाकाचा एक फेरा म्हणजे किती अंतर बाबा? पायची किंमत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 22 सप्तमांश. आणि इथं डी म्हणजे व्यास त्या चाकाचा दर्शवला 1.4 काय हो मीटर. हा जर भाग देऊ गेले तर 0.2 असा जातो लेकरांनो. 22 गुणिला 0.2 हा गुणाकार करू गेले तेव्हा प्राप्त होणार उत्तर 4.4. अर्थात बैलगाडीचं चाक एका फेऱ्यात 4.4 मीटर अंतर कापते. मग त्या चाकानं कापलेले फेरे आहेत, म्हणजे आता इथं कापलेलं अंतर म्हणजे कोण हो? बैलगाडीनं कापलेलं अंतर किती? लक्षात घ्या. तर त्या चाकानं 750 फेरे एवढं अंतर पूर्ण केलं. एका फेऱ्यामध्ये चाक 4.4 एवढा अंतर पूर्ण करते. तर हा जर गुणाकार केला तर 3300 हे प्राप्त होणार उत्तर सुद्धा मीटर मध्ये आहे. बैलगाडीनं केलेला प्रवास 3300 मीटर सापडतो. एखाद्या वेळेस किलोमीटर मध्ये किती बाबा? तर तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे लेकरांनो पावलं. एकूण मीटर मध्ये बैलगाडीनं कापलेलं अंतर 3300 मीटर. याला 1000 भागीला का करायचे असतात सर लेकरांनो? एका किलोमीटर मध्ये
1000 मीटर दडलेले असतात. 3300 मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतरण करण्यासाठीची ही प्रोसेस. मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतरण करायचे असेल तर छेदस्थानी 1 किलोमीटरचे सुटे मीटरमध्ये करा. 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. म्हणजे या 2 शून्यासाठी हे 2 शून्य कपात होतील. उरलं काय? 33 आणि छेदस्थानी 10 उरले. आता हा भाग 3.3 असा जातो. म्हणजे बैलगाडीने कापलेले अंतर किती सर? 3.3 किलोमीटर. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील. ओके. चाकाचे फेरे सोबत अंतर, वेळ, वेग, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.